आर्थिक बेशिस्तीवरती कॅगने ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्टपणाने म्हटलंय की वास्तववादी अर्थसंकल्प मांडा. त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की अनेक ठिकाणी खर्च आणि त्याची बिलं त्याचा ताळमेळच जमत नाही. 49,000 कोटी काही संस्थांना दिले. त्या संस्था कोण आहेत, कुठे आहेत, काय आहेत हे काय माहितीच नाही. म्हणजे 50,000चा खर्चाचा आतापताच 50,000 कोटी आहे, आतापताच लागत नाही. त्यामुळे विकासाच्या कामाला पैसा नाही, खर्च करायला पैसा नाही, अशी अवस्था महाराष्ट्र सरकारची झाली आहे. हे आता कॅट स्लॅम स्टील्स रायझिंग फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे कॅगने सूचना दिलेली आहे की आर्थिक तणाव महाराष्ट्रात आहे, आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. आपल्यावरचं कर्ज भयंकर गतीने वाढत आहे, महाराष्ट्रावरचं कर्ज गतीने वाढत आहे असं कॅग म्हणते, मी नाही म्हणत. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणतंय, मी नाही म्हणत. हा 22-23चा अहवाल आत्ता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित स्वरूपात राहू द्या, वास्तववादी राहू द्या. वास्तवाचं भान हरवलेलंच हे सरकार आहे. 50,000 कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल, कुठल्या संस्थांना दिले, कुठे दिले, काय दिले हे जर कळत नसेल, कॅगला कळत नसेल, तर सर्वसामान्य मराठी माणसाला काय कळणार आहे. पण महाराष्ट्राच्या तिजोरीतले 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते. ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते. हा पैसा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिमालयातला पाऊस पडला आणि जाऊन चादरीने जमा केला असा पैसा नाही आहे. हा पैसा आमच्या घामाचा पैसा आहे. त्या पै आणि पैचा हिशोब लागला पाहिजे. 49,000 कोटी रुपयाचा आतापुरताच लागत नाही. देणे घेणे याचा आतापुरताच लागत नाही आहे. काम किती जर लिहिलं, बिलं कितीची दिली, काही आतापुरता लागत नाही. आणि काय त्याला गंभीरताही नाही असं कॅगचं म्हणणं आहे. हे गंभीर आहे प्रकरण. 50,000 कोटीचा हिशोब न लागणं, या आर्थिक बेशिस्तीबद्दलही कॅगने ताशेरे ओढले. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्या सर्वसामान्यांचे हातातले 50,000 कोटी रुपये गेले कुठे. कॅगला तुम्ही बेशिस्त आहात असं का म्हणावं लागतंय. वास्तववादी अर्थसंकल्प मांडा असं कॅगला का म्हणावं लागतंय. आम्ही नाही म्हणत आहे. या देशातली अकाउंट्स मधली सर्वात मोठी बॉडी म्हणते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देत नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या एफडीतनं हे पैसे येत नाही. जे हजार 2,000 कोटी रुपये तुम्ही वाटतात ना आमदारांना, ते कुठनं आणणार ते सांगा आता, जेव्हा कॅगने हा अहवाल काढलाय. जा तुला दिले 1,000 कोटी, हा मला म्हणते जा दिला 100 कोटी. अरे तुमच्या घरातले पैसे काय, तेच कॅगने लिहिलंय. महामंडळांना 50,000 कोटीचा तोटा. ही महामंडळ आहे कुठली. म्हणजे आजकाल तोटा बिटा लाखात यायचा, पण अरे तोटा पण इतक्या करोड देतो की बोलताना पण किती झिरो आहे हेच कळत नाही. 50,000 कोटी म्हणजे माझ्या गाडीचा मला बसवून त्या कॉम्प्युटरवर वगैरे हे करावं लागेल. 50,000 crores इज हाऊ मेनी झिरोज. महाराष्ट्रावरती कॅगने असे ताशेरे ओढलेले 70 वर्षात कधी बघितलेले नाहीत. इतका आक्षेप, गंभीर आक्षेप आणि गंभीर तक्रार
कॅगने केली आहे असं 70 वर्षात कधी दिसले नाही. हे मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. स्वतःच्याच पक्षाशी घात करायचा आहे मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. आणि तो घात केल्यानंतर हा अर्थसंकल्प का असा दिसतोय, म्हणजे हे का बोलावं लागतंय कॅगला. तर एकेका आमदाराला टिकवण्यासाठी, बाबा तू माझ्या बाजूला बसून राहा, जाऊ नको रे, हे जे तुला 1000 कोटी तुझ्या विकास निधीमध्ये, आपलं स्वत्व घाण महाराष्ट्रात पडायला लागलं, याचं फार दुःख. आम्हाला 1 रुपया निधी देत नाही, 1 रुपया. हे मी का वारंवार सांगतोय की ते आम्हाला विकत घेऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. 50 कोटी नाही 1000 कोटी रुपये दिले तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाही. आणि त्यांना माहिती आहे यांना निधी देऊन सुद्धा ते आपले होणारच नाही आहेत, आपल्या वर्मावरच बोट ठेवणार आहेत, म्हणून देत नाही आम्हाला निधी. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार सांगतोय की आम्ही विरोधी पक्षातले आमदार जे आजही त्यांच्या गळ्याला लागत नाहीत, त्यांना 1 रुपयाही मिळत नाही. करोडो रुपये घेऊन गेलात तुम्ही, पण जनतेने 31 जागा काढून घेतल्या ना तुमच्या. आणि खास करून हे उदाहरण अजित पवारांना जास्त लागू होतं. सगळ्या अर्थसंकल्पात सगळ्या निधीमधनं ते चलो बारामती बसमध्ये बसून जायचे. 50,000 मागे पडली. तानाजी सावंत 81,000 मागे पडले. लोक फार चालाक असतात. डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड. मुस्लिम समाजाला काय दिलंय अर्थसंकल्पाने, दलितांना काय दिलंय अर्थसंकल्पाने, ओबीसी, बीसी, एससी, एसटी सगळ्या मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिप थांबवून ठेवल्या. पैसे नाही आहेत द्यायला. हा फालतूचा खर्च करायला वेळ आहे तुम्हाला, ही उधळपट्टी करायला वेळ आहे. माझी लाडकी बहीण ही योजना सोडली तर हा अर्थसंकल्प म्हणजे नगण्य, म्हणजे काही त्याला अर्थच नाही. तुमच्याकडे काहीच नाही आहे. हे कॅश म्हणताय, तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. 50,000 कोटीचा तोटा. कॅट स्लॅम स्टेट्स, रायझिंग फायनान्शियल स्टेट, हाय सॅलरी स्पेंड. हे आम्ही नाही म्हणत, हे सगळं मोठी मोठी वृत्तपत्र म्हणतायत. हे लपवण्यासाठीच मग लाडकी बहीण योजना आणली असं म्हणून. काय लपू इच्छितात नाही. महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरात टाकून, म्हणजे खाईत टाकून डोंगरावर ढकलून देऊ, त्यांना काय सुटून ते माहिती. त्यांना आणखी स्पष्टपणे म्हटलंय राज्य सरकारच्या ना गव्हर्नमेंट स्टेट मॅनेज ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, MSRTC वगैरे याचे जे आहेत, त्यांचा संचित तोटा महामंडळांना 50,000 कोटींचा. आज काही वाचतच नाही महाराष्ट्रात आजकाल. 1,00,000 कोटी याला दिले, 1,00,000 कोटी त्याला दिले, हे त्याला दिले. अरे पैसे कुठे आहेत? मला लहानपणी अजूनही मला आठवतं की माझी आई मला सांगायची की बाबा झोपताना तुझे पाय चादरीच्या बाहेर जाणार नाहीत, तेवढीच चादर, म्हणजे तेवढी लांब चादर घे. चादरीच्या बाहेर पाय गेल्यावर थंडी वाजेल. चादरीच्या बाहेर चालले, थंडी वाजणार. आणि तुम्हाला थंडी वाजेल, पण महाराष्ट्राच्या गरीब माणसाचा थरथरायला लागेल तो. कारण ज्याच्या डोक्यावरचं कर्ज आणि नंतर त्याच्यातनं होणारी महागाई ही परवडणारी नाही. शेकापचे जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पवार साहेबांचा एक आमदार जो आहे तो काल फुटला. तो कोण आमदार आहे माहिती आहे?